जय महाराष्ट्र मंडळी, मी धनश्री आपलं स्वागत करते माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये। तर आज आपण चाललो आहोत महाराष्ट्रातील अशा धार्मिक स्थळी जेथे प्रभू श्रीरामांनी वनवासातील काही काळ व्यतीत केला होता, ते म्हणजे नाशिक। भारतातून कुठेही तुम्हाला नाशिकला जायचं असेल तर नियरेस्ट स्टेशन आहे नाशिक रोड। येथे पोहोचल्यावर नाशिक दर्शनासाठी तुम्ही डायरेक्ट ऑटो बुक करू शकता। त्याची प्राइस अराउंड 500 ते 800 असते, डिपेंड्स ऑन सीझन। बार्गेनिंग करून आम्हाला 600 मध्ये पडले। सर्वात पहिले आपण जाऊया गोदावरी आणि कपिला संगम पाहायला। असे म्हटले जाते की येथे स्नान केल्यावर पवित्र फळ मिळते। याच ठिकाणी श्री लक्ष्मणांनी शूर्पणखेचे नाक कापले होते आणि त्यामुळेच या शहराला नाशिक असे नाव पडले। पावसाळ्यात ही जागा पाण्याखाली येते, म्हणून श्री लक्ष्मणांचे मंदिर हे काही अंतरावर बांधले आहे। संगमाच्या बाजूलाच आहे प्राचीन श्रीराम वनवास कुटी। येथेच महर्षी अगस्त्यांनी तपश्चर्या करून भगवंतांना प्रसन्न केले होते आणि भगवंतांनी त्यांना येथेच वनवास काळात भेट दिली होती। आता आपण आलो आहोत तपोवनमधील रामसृष्टी गार्डनमध्ये। या गार्डनमध्ये श्रीरामांची मूर्ती ही महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती आहे। त्याची उंची सुमारे 70 फूट आहे। रामसृष्टी गार्डनच्याच बाजूलाच श्री लक्ष्मणांचे मंदिर आहे। येथे शूर्पणखेच्या नाक कापण्याचे छायाचित्रण केले आहे। त्यानंतर आम्ही निघालो पंचवटीमध्ये। चला आता आपण सीता गुहामध्ये प्रवेश करूया। वनवास काळात माता सीता काही काळ येथे राहिल्या होत्या। ही गुहा खूपच रुंद आहे। येथे खाली बसून जावे लागते। आतमध्ये गेल्यावर श्रीराम, माता सीता, श्री लक्ष्मण आणि हनुमानजींचे दर्शन घेता येईल। रावणाने सीताहरण याच ठिकाणी केले होते। चला तर आता आपण जाऊया काळाराम मंदिरामध्ये। हे मंदिर सीता गुहेच्या अगदी जवळ आहे। या मंदिराचे बांधकाम 1788 मध्ये सरदार रंगराव ओडेकर यांनी करून घेतले। या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती ही काळ्या दगडापासून बनवलेली आहे। तसेच संपूर्ण मंदिरही काळ्या दगडांपासून बनवलेलं आहे। यामुळे या मंदिराला काळाराम मंदिर असे नाव पडले। येथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचा संदेश दिला होता। मी आजपर्यंत महादेवांचे असे एकही मंदिर पाहिलं नव्हतं ज्यामध्ये नंदी महाराजांची मूर्ती नाहीये। हे आहे नाशिकमधील कपाळेश्वर मंदिर। महादेवांनी या ठिकाणी श्री विष्णूंकडून दीक्षा घेतली होती, त्यामुळे त्यांना गुरु मानून नंदीला प्रवेश दिला नाही। यानंतर आपण आलो आहोत श्री गोरेराम मंदिरामध्ये। या मंदिरामध्ये श्रीरामांची मूर्ती ही पांढऱ्या संगमरवरापासून बनवलेली आहे, म्हणूनच याला गोरेराम मंदिर म्हणतात। आता आपण घेऊया रामकुंडाचे दर्शन। येथे प्रभू श्रीराम, माता सीता, श्री लक्ष्मण यांनी त्यांच्या वनवास काळात स्नान केले होते आणि आजही हजारो भाविक येथे स्नान करण्यासाठी येतात। येथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा होतो। आजसाठी एवढेच, तर भेटूया पुढील भागामध्ये। पुढील भागात आपण पाहणार आहोत BAPS स्वामीनारायण मंदिर आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग। तुम्ही कधी नाशिक दर्शनासाठी आला आहात का, ते मला कमेंट करून नक्की कळवा। अशाच भक्तिमय ब्लॉगसाठी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। थैंक यू। शूर्पणखा अपने पापों का प्रायश्चित करते हुए, ये देखिए भगवान गणेश जी की प्रार्थना करके शूर्पणखा अपना पापों का प्रायश्चित करते हुए